अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीत राज्य शासनाने बदल करून जाचक-अटींचा समावेश केलाय। यामुळे अनुसूचित जातींच्या सवलती असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत असतानाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण करण्याचा कटील डाव असल्याचा दावा ठाण्यातील पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीद्वारे नव्या GR मधील अटींवर अभ्यास करून GR मोडीत जाचक अटी रद्द करीत पूर्वी असलेल्या GR प्रमाणे शिष्यवृत्ती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी केली आहे। राज्य सरकारनं यावर लक्ष केंद्रित न केल्या GRची होळी करून राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिलाय। पूर्वीच्या GR मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती यामध्ये विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा जास्त नसावे, तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यापीठांचं मानांकन 200च्या आतमध्ये असावे अशाच विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे आता नव्या 2023-24 या नव्या वर्षाच्या नव्या GR मध्ये या नव्या अटींचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणाचे कंबरडे मोडण्याचा कटील डाव असल्याची प्रतिक्रिया रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे, BRSPचे पदाधिकारी प्रभाकर जाधव, डॉक्टर शिंदे यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत। हा जो GR आहे 30 ऑक्टोबर 2023 ला सहसचिव दिनेश ढिंगरेंच्या सहीचा आहे। तो GR जो आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशात छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप दिल्या जाते त्यांच्या नावाने। ती स्कॉलरशिपची मर्यादा स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्याची मर्यादा फक्त 75 आहे। त्यात पण 50% मास्टर, 50 फक्त मास्टर्स, 25 ही PhD साठी आहे। आणि त्याचा जो खर्च आहे, पूर्वीचा खर्च जो काही त्या कॉलेजची फी आहे, त्या कॉलेजच्या त्या युनिव्हर्सिटीची फी आहे, ती संपूर्ण फी दिल्या जाते। ह्यावेळेस फक्त ते 30,000 केलेली आहे। आणि US ला आणि UK ला 30 लाख आहे, 30 लाख आहे। आणि US ला 15,000 समथिंग डॉलर आहे ह्याचा निर्वाह भत्ता, आणि UK ला 9,699 हा युरो आहे। तर हे जे आहे हे फार बंधन छोटं आहे, कारण तिथल्या फी कमीत कमी 40-50 लाखाच्या आणि करोडाच्या दरम्यान आहे। ती फी जर मिळाली तरच त्या विद्यार्थ्यांना, कारण शासनाला पाहिजे QS रँकिंग 100-200च्या आतमध्ये, तर त्या उच्च दर्जाच्या युनिव्हर्सिटी आहे तिथल्या सगळ्या खर्च हा कमीत कमी 50-60 लाखाच्या वरती आहे, आणि इथं 30 लाख देत आहे। हा जो त्यांनी बेबनाव आहे, म्हणजे कुठेही विद्यार्थी जाऊ नये। त्याचबरोबर सगळ्यात मोठी अट जी टाकलेली आहे ती अट ताबडतोब रद्द करावी। जिची मार्क डिग्रीला 75% आणि मास्टर्स झाल्याच्या नंतर 75%ला PhD ला, तर हे जी 75%ची जी अट आहे ती आमची मागणी आहे 2003च्या GR प्रमाणे 55% होती, ती 55%च असली पाहिजे। हा झाला फी युनिव्हर्सिटीचा विषय। युनिव्हर्सिटी तुम्हाला उच्च दर्जाची पाहिजे, मग उच्च दर्जाचं फी पण तुम्ही दिली पाहिजे। तिथं उच्च दर्जाची फी दिल्या जात नाही, तर ती फी सरसकट जी त्या युनिव्हर्सिटीची फी असेल ती फी संपूर्ण महाराष्ट्र शासनाने त्या विद्यार्थ्याची भरावी अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। हा जो स्तर उंचवण्याचा जो विषय आहे किंवा समानता आणण्याचा विषय आहे तो त्यांनी तसा रद्द करावा। चुकीचा आहे तो। दाखवण्याचे जाती वेगळे, करण्याचे जाती वेगळे। अनुसूचित जाती जमाती बौद्ध समाजाचे लोक शिक्षण घेऊन मोठे होऊन पुढे जावे हा कुटील डाव आहे। जाऊ नये हा मग कुटील डाव आहे, आणि तो हाणून पाडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि त्यांचा हाणून पाडणार नाही। तर आमच्या हातात सर्वात मोठं अस्त्र आहे, हे आम्ही अस्त्र आमच्या योग्य टायमाला आम्ही वापरू। मग त्याची दखल तुम्ही ताबडतोब तशी घ्यावी। 75%ची कमी आणावी। उत्पन्नाची अट जी 8 लाख ठेवलेली आहे, SC ST लाही 8 लाख आहे, OBC लाही 8 लाख आहे,
आणि आपले जे SBCला पण 8 लाख आहे. मग काय तुम्ही करताय? मग एसटीचा स्तर कसा उंचवणार? तर ती 8 आहे, ती आमची मागणी आहे, ती सरसकट रद्द करावी. कारण विद्यार्थ्याला तुम्ही बाहेरच्या विद्यार्थ्यांना पाठवायला जर तुम्हाला जर हे तुम्ही सांगता वरती पाहिजे, मग तिथं तुम्हाला एज्युकेशनला पण खर्च करायला दिलं पाहिजे. हाही आमची अजून मागणी आहे. हा जो GR आहे हा जाचक अटी आहे. तो GR आणि ही जाहिरात नाही ही GR, त्या GR प्रमाणे त्याला जाहिरात दिलेली आहे. ह्या जाहिरात आताची आहे आणि हा GR अगोदरचा आहे. ह्या GRच्या अनुषंगाने ही काढलेली आहे. या GR आणि ही जाहिरात रद्द करून परत ज्या गोष्टी शिथिल करून आमच्या मागणीप्रमाणे ते द्यावे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. ती जर मागणी शासनाने योग्य प्रकारे मान्य नाही केली आणि हा GR रद्द नाही केला, त्याच्या होणाऱ्या संपूर्ण पडसाद हे शासनाची जबाबदारी असेल. अजितदादाची जबाबदारी जास्त आहे. आमच्या माहितीप्रमाणे अजितदादा शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, फुलेंचं नाव घेऊन सरकारमध्ये आहे. मग त्यांची सर्वात मोठी जबाबदारी आहे, कारण त्यांच्याकडं अर्थ आणि नियोजन खातं आहे. मुख्यमंत्री हे पण शुद्ध आहेत आणि ठाण्यातले आहेत. त्यांनी हा विचार ताबडतोब करावा अशी आमची प्रामुख्याने मागणी.